काढलेलं आहे तरी देखील प्रचाराला प्रतिसाद कसा? ही निवडणूक सर्वसामान्यांची निवडणूक आहे. ज्या विचारधारांना स्वर्गवासी माजी मंत्री विद्यमान आमदार खडले साहेबांनी काम केलं आहे, एकदा नाही तर 6 वेळा निवडून येणं म्हणजे अत्यंत लोकांचा जनाधार असल्याशिवाय माणूस निवडून येऊ शकत नाही. आणि मग तसं कार्य हे खडले साहेबांचं असल्यामुळं त्यांनी कुठेतरी त्या भावनेतल्या लोकांना त्याला निवडून दिलेलं आहे. आणि त्यांच्या जाण्यापूर्वीपासून म्हणजे 24ची निवडणूक विधानसभेची आणि त्याच्यापूर्वी झालेली मार्केट कमिटीची निवडणूक समर्थपणे युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षयदादा खडले यांनी सांभाळलेली आहे. मग कुठेतरी भारतीय जनता पार्टीने देखील तेच पाहिलं की हे कार्यक्षम असल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती उमेदवारी देऊन त्यांनी विश्वास दाखवला आहे. आणि आम्हाला खात्री आहे या मतदारसंघामध्ये कुठेतरी खडले साहेबांच्या नंतर एक चांगल्या प्रकारे कार्य हे अक्षयदादा करू शकतात, काम करू शकतात. माणसात कुठेतरी देव पाहणं आणि ते काम करणं अशा प्रकारची विचारधारा खडले साहेबांची होती. ती विचारधारा जरी आज खडले साहेब नसले तरी ती विचारधारा अक्षयदादा खडलेंच्या मनामध्ये आहे. प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, याचा किती फायदा होतो? शेवटी आपण पाहतो की एक वेगळी घटना खडले साहेबांची निधनाची घडल्यानंतर त्यांनी देखील प्राजक्तदादा तनपुरे साहेबांनी देखील वेगळी भूमिका घेतली. त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी कुठेतरी अक्षयदादाला न उभा राहता कुठेतरी एक वेगळा ज्याला आपण समर्थन म्हणू शकतो, पूर्णपणे नाही पण म्हणू तरी शकतो, कमीत कमी आपण समर्थन म्हणू शकतो त्या गोष्टीला की त्यांनी उभा राहता मोठ्या मनाने आज कुठेतरी मोठं मन दाखवून खडले साहेबांना आदरांजली त्यांनी त्या उमेदवारी न दाखल करण्यास समर्पित केली आहे. प्राजक्त तनपुरेंनी उमेदवारी केलेली नाहीये, तुमचे जुने मित्र देखील येत आहेत काही आपल्याकडे बैठक आहे. आता आपल्याकडे म्हणजे आता मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्य आहे, त्यामुळे अजून माझ्यापर्यंत ती कुठली चर्चा नाही. आता राहिला विषय भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय खडले आहे. त्यांच्या बाबतीतला निर्णय हे या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील साहेब असतील याच्यावरती आधीच माहिती देऊ शकतात. त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी प्रचार करण्याचा काही तुम्ही सल्ला द्याल किंवा काही कोणाला नाही, आम्ही त्यांना विनंती निश्चित रूपाने करू की आपण देखील भूमिका घ्यावी. या राज्यामध्ये जे सरकार आहे हे देशामध्ये सरकार आहे आणि जनतेचे प्रश्न जर आपल्याला कुठेतरी मार्गी लावायचे असेल तर आपण कुठेतरी या विचाराला जसं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, हे या युतीमध्ये सहभागी आहेत. म्हणून ही महायुती ही सक्षमपणे आज काम करते. लोकांचा एक मोठा जनाधार या महायुतीला आहे आणि कुठेतरी मग त्या विचारांना आपण देखील काम करावं असं मी त्यांना विनंती करणार आहे.